महाराष्ट्र live.in इथे बातमी फक्त दाखवली जात नाही, ती लढली जाते। सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला टच करा। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जे लोकसभेमध्ये आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडले त्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचा उल्लेख केला आहे। आर्थिक पाहणी अहवालात लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांमुळे राज्यांचं संतुलन बिघडत असल्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे। निश्चितच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली। अचानक घेतलेला हा निर्णय खऱ्या अर्थानं लाखो बहिणीला एक दिलासा देणारा ठरला। आणि जेव्हा एखादा निर्णय अचानक घेतला जातो त्या टायमाला अर्थसंकल्पावर पण त्याचा थोडा परिणाम होतो हे आम्हाला मान्य आहे, पण त्याच्यासाठी पर्याय नाही असं कधी नाही। आपण त्याला पर्याय शोधले पाहिजेत आणि त्याची भरपाई जसं आज आम्ही करतोय। लाडकी बहीण योजना ही कधी बंद होणार नाही हे एकनाथ शिंदे साहेबांचं जे काही स्टेटमेंट आहे ती योजना तशीच चालू राहण्यासाठी अनेक खात्याला आपण कात्री सुद्धा लावलेली आहे आणि ते सर्व पैसा आज लाडक्या बहीण योजनेला सक्षमीकरणासाठी आपण देतोय। आपण पाहत असाल अनेक लाडक्या बहिणी त्याच्यातून उभ्या राहिलेल्या आहेत, हे चित्र महाराष्ट्रात आहे। आणि म्हणून राजकीय फायदा काय यापेक्षा त्या बहिणीला केलेलं सहकार्य त्यासाठी जर आर्थिक बोजा जर येत असेल तर महाराष्ट्र शासन तेवढं सहकार्याला सक्षम आहे।